नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदयवाला या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। माय विजय नवोदय ॲडमिशन या उपक्रमांतर्गत या ठिकाणी आपण तिसरी चौथी पाचवी स्कॉलरशिप MTS BTS श्रेया परीक्षा अशा विविध ज्या स्पर्धा परीक्षा आहेत तसे स्कॉलरशिपच्या तयारी करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ही तासिका या ठिकाणी स्कॉलरशिपची सुद्धा या ठिकाणी तुमची पूर्ण तयारी होते। पाचवी स्कॉलरशिप चला आतापासूनच तुमची जास्तीत जास्त तयारी होणार आहे। तुम्ही आतापासून जर सराव केला तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण नवोदयवाला या नवोदयवाला या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा। अगोदर या चॅनलचं नाव यश परगे होतं, आता नवोदयवाला ठेवलेलं आहे। आलं लक्षात? चला या ठिकाणी आपण इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर, चित्र आणि शब्दाचा परस्पर संबंध ज्या ठिकाणी येतो असे आपल्याला वर्ड्सची चित्र जे आहेत तसे प्रश्न परीक्षेमध्ये दिले जातात। त्यावर आधारित प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। एक्झाम्पल पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक्झाम्पल पहा। आता हे चित्र कशाचं आहे बरं का? हे असे चित्र दिलेले आहेत। हे अग्री म्हणजे रागावलेला, रागाच्या भरामध्ये तो पाहतोय आपल्याकडे असं है ना। हे सॅड, हे दुःखी आहे, त्याला खूप दुःख झालेलं आहे। ह्याला खूप आनंद झालेला आहे, हे परीक्षेमध्ये पहिला आलाय वाटतं, त्याच्यामुळे ह्याला एवढा आनंद झाला की खूप हॅप्पी आहे तो। आणि ह्याला मार्क कमी पडले असल्यामुळे हे सॅड आहे, दुःखी आहे। अभ्यास खूप केला होता पण तो दुःखी आहे। ह्याला काहीतरी खायला पाहिजे असेल, तो भेटलं नसेल, आईस्क्रीम पाहिजे असेल तर त्याला भेटलं नाही म्हणून तो रागात आला। ॲग्री म्हणजे रागावलेला, सॅड म्हणजे दुःखी, हॅप्पी म्हणजे आनंदी। अशाच प्रकारचे तुम्हाला चित्र दिले जातात व त्यावर ह्या चित्राच्या आधारावर आपणाला याचा संबंध काय आहे तो या ठिकाणी पर्यायामध्ये विचारला जातो। तर चित्र आणि शब्द यांचा परस्पर सहसंबंध त्या क्वेश्चनमध्ये विचारले जातात। अशा प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी क्वेश्चन पाहूयात। आता हे काय आहे? कोल्ड आहे। कोल्ड काय आहे? आईस्क्रीम आहे। हे आईस्क्रीम आहे, हे आईस्क्रीम कसं असते? कोल्ड असतं। आता हॉट म्हणजे काय आहे? गरम। मग हॉट म्हणजे सूर्य का? नाही, सूर्य कसा असतो? हॉट असतो। परस्पर संबंध काय ह्या शब्दाशी सूर्याचा? हॉट। सूर्य कसा आहे? हॉट आहे। आता हे ग्रीन आहे। ग्रीन म्हणजे हिरवा। आणि हे चित्र कशाचं आहे? हे पॅरट म्हणजे पोपट। पोपट कसा असतो? ग्रीन। अशा प्रकारे प्रश्न परीक्षेत विचारले जातात। चला पाहू आपण। आता पहा या ठिकाणी Look at the picture. Which of the following expression related with the picture? आता हे look at the picture, खालील चित्र पहा। Which of the following expression, खालील एक्सप्रेशन कोणती आहे? रिलेटेड विथ पिक्चर, हा जो चित्र आहे याशी रिलेटेड एक्सप्रेशन संबंध कशाचा, कोणत्या गोष्टीशी आहे? पिक्चरचा संबंध कोणत्या रिलेटेडशी आहे? तर तो शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। तर पहा पर्याय पाहू आपण। ब्रश युअर टीथ, गो टू स्लीप, टेक अ बाथ, पुट ऑन युअर युनिफॉर्म। ती ब्रश युअर टीथ म्हणजे दात घासणे। तुम्हाला ह्याचा अर्थ कळणं खूप महत्त्वाचं आहे बरं का। गो टू स्लीप, तू झोपली आहे का? नाही। टेक अ बाथ, ती आंघोळ करत आहे का? नाही। पुट ऑन युअर युनिफॉर्म, ती युनिफॉर्म घालत आहे का? गणवेश घालत आहे का? नाही। तर ती काय करत आहे? तिच्या हातामध्ये हँडमध्ये एक ब्रश आहे, ती तिचे टीथ स्वच्छ करत आहे। ब्रश युअर टीथ, ती ब्रश करत आहे। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येईल। आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न पहा। लुक ॲट द पिक्चर म्हणजे चित्र पहा।
विच ऑफ द फॉलोइंग इंट्रोडक्शन विल मॅच विथ द पिक्चर. खालील चित्र पहा आणि खालीलपैकी कोणती सूचना चित्राशी जुळणारी आहे. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. पहा आता ही काय करत आहे, ही या ठिकाणी हात धुवत आहे, नळाला हात धुवत आहे. मग आता पहा पर्याय, इटिंग फूड, इटिंग फूड ती फूड खात आहे का नाही. वॉशिंग हँड्स, वॉश म्हणजे धुणे, वॉशिंग हँड्स म्हणजे हात धुणे. पर्याय क्रमांक 2 हे पर्याय येईल याचं उत्तर. रीडिंग बुक ती पुस्तक वाचत आहे का नाही. ड्रिंकिंग मिल्क ती मिल्क पीत आहे का नाही. रीडिंग बुक म्हणजे पुस्तक वाचणे, ड्रिंकिंग मिल्क म्हणजे दूध पिणे याचा अर्थ होतो. तर याचं उत्तर जे आहे या ठिकाणी वॉशिंग हँड्स, ती हात धुवत आहे. पुढचा प्रश्न पाहू. चला पुढचा प्रश्न पहा आपला. Look at the picture. What must be the teacher? Introduction. पहा याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी अगोदर समजून घ्यायचा आहे. आता इंट्रोडक्शन म्हणजे सूचना. लुक ॲट द पिक्चर म्हणजे खालील चित्र पाहणे. व्हॉट मस्ट बी द टीचर्स. टीचर्स काय म्हणत आहे, टीचर्सची सूचना कोणती असावी, शिक्षिकेची सूचना कोणती असावी. जर पहा या ठिकाणी स्टँड अप, सिट डाऊन, डोंट वरी, डोंट यार्न, डोंट पुश हिअर. मग काय म्हणत आहे टीचर, स्टँड अप खाली बसा असं म्हणते का. पहा या ठिकाणी स्टँड अप म्हणजे उभे राहा होते, ती असं करत आहे, ती असा हात करत आहे, आपल्या इकडे हात असा करत आहे. मग काय होईल याची भाव कशाचे, ती कोणती सूचना देत आहे. मग सीट डाऊन पण नाही, खाली बसा तर असं करावं लागेल तिला, नाही. डोंट यार्न, यार्न म्हणजे हे छोटं बाळ जे आहे या ठिकाणी घेतल्याचं या ठिकाणी सूचना, तिच्या हातामध्ये छोटं बाळ असल्याची सूचना असं त्या ठिकाणी दिलेलं दिसत आहे. म्हणून डोंट यार्न, डोंट पुश हिअर. आता ती विद्यार्थ्यांना काय म्हणत आहे, डोंट यार्न तुम्ही काय छोटे बाळ नाही आहेत आता. डोंट पुश हिअर म्हणजे हे पण नाही येणार. मग डोंट यार्न तुम्ही छोटे काय बाळ आता नाही आहेत असं या ठिकाणी ते विद्यार्थ्यांना सुचवत आहे. याची त्या ठिकाणी ह्या पिक्चरला जर बघितलं तर त्याची कृती या ठिकाणी सूचना ती देत आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. लुक ॲट द पिक्चर. विच ऑफ द फॉलोइंग इंट्रोडक्शन विल मॅच विथ द पिक्चर. आता हे पहा या ठिकाणी कोणती सूचना या ठिकाणी चित्राशी जुळणारी आहे. खाली दिलेली ज्या सूचना आहेत त्यापैकी कोणती सूचना ह्या चित्राशी जुळणारी आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. तर पहा आणि कमेंटमध्ये उत्तर द्या. चला पहा आणि चॅटमध्ये उत्तर टाकायचं आहे. तर पहा, थ्रो द बॉल, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. थ्रो द बॉल म्हणजे काय, फेकणे. थ्रो म्हणजे फेकणे, द बॉल काय फेकणे, बॉल फेकणे होते. कॅच द बॉल म्हणजे पकडणे, बॉल पकडला असा. मग कॅच द बॉल म्हणजे पकडणे होते, कॅच म्हणजे पकडणे. मग हे पकडते का नाही, झेलते का. थ्रो द बॉल म्हणजे फेकते का हाताने, म्हणजे आपण काही फेकायचं असेल तर हाताने फेकतो. किक द बॉल, किक कशाने मारतो आपण, आपल्या फूटने मारतो, पायाने किक मारतो. ऑल आर करेक्ट, सर्व काही करेक्ट आहेत का तर नाही. किक द बॉल हे जे ॲक्शन आहे या ठिकाणी मॅच कोण, ह्या हे जे छोटंसं वाक्य आहे किक द बॉल हे जे आहे या ठिकाणी ही सूचना जी आहे या ठिकाणी चित्राशी जुळणारी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा.
फाइंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू डिस्क्राईब द पिक्चर. आता डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणारे चित्र बरं का. डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे आणि चित्र पिक्चर म्हणजे चित्र. चित्राचे वर्णन करणारा करेक्ट अल्टरनेटिव्ह पर्याय. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्यायातून. फ्रॉम द फॉलोइंग टू डिस्क्राईब द पिक्चर. फाइंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. हा चित्राचे वर्णन करणारा शब्द खालील पर्यायातून निवडा, शोधा, अशा प्रकारे याचा अर्थ होतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याचा अर्थ अगोदर समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे बरं का. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्यायातून, करेक्ट म्हणजे बरोबर, फ्रॉम म्हणजे पासून, द फॉलोइंग म्हणजे खालील, फाइंड म्हणजे शोधणे, डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे. लिहून घ्या. डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे, द पिक्चर म्हणजे चित्र. आलं लक्षात? तर पहा आता या ठिकाणी आता हे 4 पर्याय दिलेले आहेत. चित्राचे वर्णन करणारा योग्य वर्ड्स या ठिकाणी आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह पर्यायातून आपल्याला निवडायचं आहे. हे चित्र कशाचं काय करत आहे, कोणती भावना आहे या चित्रामध्ये, कशाचं वर्णन आहे. अँग्री फेस, हॅपी फेस, सॅड फेस की रॉयड फेस. कसं फेस आहे हे. चला, ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप स्वागत. तर हे फेस जे आहे या ठिकाणी कसं आहे सांगा बरं. अँग्री म्हणजे रागावलेला असतो, आपण आत्ता पाहिलेला आहे. मग हॅपी फेस आहे हा जो फेस आहे या ठिकाणी हॅपी दिसत आहे, आनंदी दिसत आहे. त्याला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडलेले आहेत म्हणून तो आनंदी फेस आहे त्याचा. चला या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहू अशाच प्रकारचा. See the picture and choose the correct sentence from the following alternative. चित्र पाहायचं आहे आणि पर्यायातून योग्य वाक्य आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. तर पहा, चित्र पहा. चित्र कशाचं आहे. हे मुलगा आहे आणि हे बॉल आहे. काय करत आहे ते आपण वाक्याच्या आधारे शोधू. द बॉय इज थ्रोईंग अ बॉल. बॉय म्हणजे मुलगा, बॉल म्हणजे चेंडू, थ्रो म्हणजे फेकणं. आता थ्रोईंग म्हणजे फेकत आहे असं त्याचा अर्थ. इज म्हणजे आहे. पर्याय क्रमांक 2 पहा. द बॉय इज कॅचिंग अ बॉल. तो कॅच करत आहे का. नाही. द बॉय इज टॉकिंग अ बॉल. तो टाकत आहे का. द बॉय इज पुटिंग अ बॉल. तो पुटिंग म्हणजे पायाने तो हे करत आहे का. त्याला नाही. तर मग कॅच पण टेकिंग म्हणजे तुझ्या हातात जर असेल तर आपण असं हातामध्ये बॉल असतात त्याच्या आणि ते जर टाकत असेल, टाकण्याची भावना या ठिकाणी चित्र असं दिसत नसल्यामुळं टॉकिंग अ बॉल हे येत नाही. तर द बॉय इज थ्रोईंग अ बॉल. तो बॉल फेकत आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. तर चित्र पहा या ठिकाणी आणि चित्रावरून आपल्याला योग्य सेंटेन्स या ठिकाणी निवडायचं आहे. हे चित्र कशाचं आहे. पर्याय वाचू. अ मॅन इन द व्हॅन. मॅन कुठं आहे. इन द व्हॅनमध्ये आहे का. अ मॅन ऑन द व्हॅन. अ मॅन इज रनिंग व्हॅन. अ मॅन ॲट व्हॅन. हे मॅन काय करत आहे. मॅन तर इन द व्हॅन व्हॅनमध्ये आहे हे बरोबर आहे. पण हे काय व्हॅनमध्ये असलेलं चित्र आहे का. आहे पण तो व्हॅनमध्ये आहे पण काय करत आहे. अ मॅन ऑन द व्हॅन. वर आहे का व्हॅनच्या इथं. ऑन म्हणजे वर, इन म्हणजे आत होतं. अ मॅन इज रनिंग व्हॅन. तो व्हॅन चालवत असल्यामुळे या ठिकाणी जो सेंटेन्स आहे योग्य या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स जो आहे या ठिकाणी अ मॅन इज रनिंग व्हॅन. तो
व्हॅन चालवत आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. अ मॅन ॲट व्हॅन. जो मनुष्य आहे तो वाहनाच्या जवळ आहे असा याचा अर्थ होतो. येणार नाही. पर्याय क्रमांक 3. ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत. चला अशाच प्रकारचा पुढचा प्रश्न आपण पाहू. हे चित्र कशाचं आहे पहा. या ठिकाणी हा एक मुलगा आहे आणि बॅग अडकवलेली आहे. आय एम सिंगिंग. तो गाणे गात आहे का? सिंग म्हणजे गाणे गाणे. आय एम सिंगिंग. मी गाणे गात आहे. आय एम हेल्पिंग मदर. मी आईची मदत करत आहे असं म्हणतोय. नाही. आय एम गोईंग टू स्कूल. हो, आय एम गोईंग टू स्कूल. मी शाळेत जात आहे. पर्याय क्रमांक 3 येईल बरोबर. आय एम ड्रॉइंग अ पिक्चर. तो चित्र काढत आहे का? नाही, तर तो स्कूलला जात आहे. आय एम गोईंग टू स्कूल हे जे सेंटेन्स आहे करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा अशाच प्रकारचा क्वेश्चन पहा. तर पहा या ठिकाणी ही गर्ल्स आहे. ही काय करत आहे रे? सांगा बरं. ती काय करत आहे? उड्या मारत आहे का खेळत आहे का चालत आहे? काय करते ती? मला तर ही उड्याच मारलेली दिसते बरं का. द गर्ल इज जम्पिंग. पर्याय 2 पहा. द गर्ल इज स्टडिंग. स्टडी करते का ती? नाही. स्टडिंग तिच्या हातामध्ये बुक पण नाही, काहीच नाही. स्टडी कुठं करते मग ती? नाही. द गर्ल इज स्लीपिंग. ती झोपले का? नाही. द गर्ल इज स्माइलिंग. स्माइलिंग म्हणजे स्माइल म्हणजे हसणे. हसण्याचं या ठिकाणी वर्तमान काळामध्ये स्माइलिंग असं होतं. द गर्ल इज स्माइलिंग म्हणजे ती हसत आहे का? नाही, तर ती काय करत आहे? उड्या मारत आहे. उड्या मारण्याला शब्द काय आहे इंग्लिशमध्ये सांगा बरं. चला वा छान. जम्प. जम्प म्हणजे उड्या मारणे. मग द गर्ल इज जम्पिंग. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. अरे वरचा राहिला की प्रश्न. चला हां. हे काय करत आहे पहा मुलगा. हे मुलगा जो आहे या ठिकाणी चेअरवर बसलेला आहे. समोर टेबल आहे, पुस्तक आहे, नोटबुक आहे, बुक आहे. चला पर्याय वाचू आपण. अ बॉय इज रायटिंग. तो लिहत आहे का? लिहिलेलं तरी आपण सर्व पर्याय वाचू. अ बॉय इज रनिंग. तो रनिंग करत आहे का? नाही. अ बॉय इज ब्रशिंग. अ बॉय इज डान्सिंग. डान्स करत नाही, ब्रश करत नाही, रनिंग करत नाही, तर तो काय करत आहे? तो लिहत आहे. रायटिंग म्हणजेच लिहिणे. पर्याय क्रमांक 1. अ बॉय इज रायटिंग. तो लिहत आहे. चला पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. See the picture and find the word that describes the action. चित्र पाहून आपल्याला पर्यायातून योग्य क्रियेचे वर्णन करणारा वर्ड्स या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचा आहे, शोधायचा आहे. तर पहा या ठिकाणी हे चित्र आहे. कशाचं आपण या ठिकाणी पर्याय पाहू आता. अ सॅड फेस, अ अँग्री फेस, अ फनी फेस, अ हॅपी फेस. मग हे पहा या ठिकाणी कशाचं आहे बरं? ह्याचं चित्र कशाचं आहे हे सांगा. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. सॅड फेस पण नाही, अँग्री फेस नाही, अ फनी म्हणजे हॅपी फेस आनंदी. हॅपी म्हणजे आनंदी फेस आहे का? आहे. तर या ठिकाणी पहा हे हॅपी फेस, अ हॅपी फेस. याचा चेहरा जो आहे या ठिकाणी आनंदी आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढचं पहा.
आता हा थांबलेला आहे. स्टँड, रन, वॉक आणि सिट डाऊन. स्टँड म्हणजे थांबणे, रन म्हणजे धावणे, वॉक म्हणजे चालणे आणि सिट डाऊन म्हणजे खाली बसणे. मग हे काय आहे, कशाचं चित्र आहे? हे स्टँड म्हणजे उभे राहिलेलं चित्र आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे या ठिकाणी याचं उत्तर येईल. चला विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे त्यांनी 75 88 54 63 08 या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबरवर तुमचा वर्ग टाका. त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू.